तर 26 पासून मी लखनौमध्ये श्रामणेर म्हणून असणार आहे. आणि श्रामणेर म्हणजे मी च्युअर घेणार आहे अंगावर 10-11 दिवस. 10 दिवस किंवा 11 दिवस ते नक्की नाही, कारण मला पुढे 1-2 दिवस काही लोकांना भेटीगाठीसाठी मी लवकर 1 दिवस आधी च्युअर उतरवणार आहे. आणि तिथल्या काही लोकांच्या भेटीगाठी, तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याचा पण माझा विचार आहे, काही सायकोलॉजीच्या कोर्सची चौकशी करण्यासाठी आणि काही लोकांना भेटण्यासाठी पण. पण चिवर अंगावर घेतलं म्हणजे मी खूप काय वेगळं काही करणार आहे असं नाही. फक्त मला एक कंडिशन बदलेल, परिस्थिती बदलेल माझी. आणि हे जे रेग्युलर सिव्हिल ड्रेस जो आहे, तो श्रामणेरचा युनिफॉर्म येईल, म्हणजे चिवर अंगावर येईल. आणि चिवर अंगावर आल्यानंतर वेगळं काय करील असं मला आत्ता तरी वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी की मी एकदा त्या म्हणजे श्रामणेर जीवनाचा अनुभव घेतलेला आहे, 10 दिवस. त्यामुळे ती माझ्या दृष्टीनं गोष्ट नवीन नाही. फक्त मी आता ते चिवर कसं घालायचं अंगावर, 2-3 जे असतात, संघाटी आणि उत्तरासन काय काय म्हणतात त्याला, 2-3 जे असतात ना, ते कसे पांघरायचे हे मी विसरलोय. तेवढं फक्त एकदा माहिती झालं म्हणजे झालं. तर हे कपडे उतरवून ते कपडे असतील. पण ह्या कपड्यावर जे काम चाललंय आपलं, तेच त्या कपड्यावर चालेल. त्याच्यात काही फरक होणार नाही. कारण आपलं काम कपड्यांच्या पलीकडचं आहे. आपलं काम कपड्याच्या पलीकडचे, कपड्याच्या आतलं आणि आतलं आणखीन आतलं आहे, अंतरंगातलं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात, कोणते कपडे परिधान केलेत, आजूबाजूला वातावरण काय, त्यांनी काही फरक पडत नाही. म्हणजे फरक पडू नये अशी आपली मानसिकता स्थिर झाली पाहिजे. आपल्याला बऱ्याचदा आपलं मन कसं आहे, परिस्थिती बदलली की मनस्थिती बदलते आपली, है ना. परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदलते आणि पटकन हे होते, डिस्टर्ब पण होते. असं आता एक कुत्रं भुंकलं तर आपल्याला लगेच वाटलं की नाही ते बंद करा. तर त्याने डिस्टर्ब जरी नाही झालं तरी ते रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून ते करावंच लागलं की बंद करा, म्यूट करा. पण समजा आपली प्रॅक्टिस व्यवस्थित नसेल, तर त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा किंवा आवाजाचा पण आपल्याला त्रास होतो. आपलं माइंड डिस्टर्ब होतं, कारण आपल्या मनाला असं वाटतं का मी हे करतोय, हे काम करतोय, आणि हे काम मला करण्यामध्ये तो अडथळा आहे, म्हणजे माझ्या कानाचा अडथळा आहे. अडथळा कुत्र्याचा नाही, अडथळा माझ्या इंद्रियाचा आहे. तर माझे कान ऐकतात म्हणून माझं माइंड डिस्टर्ब होतं. एखादा ठार बहिरा असेल आणि त्याला कुत्र्याचा आवाज ऐकूच येत नसतो, तर त्याचं माइंड डिस्टर्ब होण्याचा प्रश्न असतो. म्हणजे प्रश्न बाहेरच्या परिस्थितीचा नाही, प्रश्न आपला आहे, आपल्या इंद्रियांचा आहे आणि आपल्या मनाचा आहे. आणि त्याच्या आपलं सती साधना जागृतीची कार्यशाळा म्हणजे मनाचं ट्रेनिंग आहे. मनाला आणि मन ज्या शरीरात आहेत त्याला आधी जाणणं आहे, आधी जाणणं आहे, त्याला पाहणं आहे, त्याचा बोध होणं आहे. उदाहरणार्थ आता सुनील साळवेंची मान दुखते आणि माझी थोडी कंबर दुखते, थोडी. काय आता कधी कधी अंगातल्या कपड्यांमुळे पण, अंगातले कपडे जर असे गोळा झाले आणि ते कमरेखाली आले तरी पण आपल्याला एक हे होतं, स्नायू आखडतात, असं पण. तर
ते जे दुखणं आहे ते दुखणं आपल्याला थोडस डिस्टर्ब करू शकतं, म्हणजे आपलं लक्ष तिकडं वेधून घेऊ शकतं. आपल्याला आपलं लक्ष, आपलं भान, आपलं ध्यान या विषयावर पाहिजे, जे आपण बोलतोय, जे व्यक्त करायचंय. आणि इकडे चमक असेल तर त्या चमकेकडे लक्ष जातं. हे ज्ञान काय म्हणतात ना, जे जे बोलायचं ते चमकण्यापेक्षा आपली बॉडी जास्त चमकते. त्या चमकमध्ये ही चमक जाते इकडची, म्हणजे इकडची जागृती जाते, आणि मग ते दुखणं लक्ष वेधून घेतं. म्हणून आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमं धनं, विश्वास परमायाती, निपाणं परमं सुखं. हे जे चार सूत्र आहेत ना, निपाणापर्यंत जाण्याचे म्हणजे दुःखमुक्तीपर्यंत जाण्याचे, ह्या गाथेतली चार सूत्र फार महत्वाची आहेत. पहिलं असं त्याच्यात म्हटलंय, आणि ते आपण अनुभवतो पण, की आपलं आरोग्य जास्तीत जास्त परफेक्ट पाहिजे. किमान साधना करताना तरी, प्रॅक्टिस करताना तरी परफेक्ट पाहिजे. म्हणजे तिथं कुठेही असं असं काही विसंगत काही नको, म्हणजे चमक भरली आणि काहीतरी दुखतंय आणि नीट ऐकायला येत नाही, डोळे नीट नाही, काहीतरी गडबड आहे. जर सकाळी मला चहा पाहिजे आणि चहा नाही मिळाला तर मग माझं लक्ष लागणार नाही. हे आपलं बिघडतं, ते सगळं मन आणि शरीर बिघडतं. त्याच्यासारखं नसेल, म्हणजे नेहमीचा जो सेटअप आहे तो बिघडला बॉडीचा किंवा मनाचा, तर सेटअप बिघडला की आपली मनस्थिती बिघडते. म्हणजे आरोग्य बिघडलं की माणसाचं मन पण बिघडतं जनरली. आणि त्याला जर काही काम काम द्यायचं असेल मनाला, आणि आरोग्य नीट नसेल, तर मग ते मन काम नाही करू शकत. कारण त्याचं सगळं जे आहे ना ते दुखण्यावरच अवलंबून आहे. जेवढं दुखणं जास्त तेवढं मन विचलित जास्त, आणि जेवढं विचलन जास्त तेवढं दुखणं तेवढं मनात, ते विचलन मनात होतं. जेवढं मनाचं विचलन जास्त तेवढं ते मन कामाचं नाही, ते फोकस करू शकत नाही, ते विस्कळीत होतं. म्हणून आरोग्य परमा लाभा म्हटलेलं, तो सर्वश्रेष्ठ लाभ आहे. त्याचं आरोग्य चांगलं आहे तर तो त्याच्यासाठी तो लाभ आहे फार मोठा. आपल्याला ते कधी कधी त्याचं महत्व पटत नाही. पण आपलं आरोग्य बिघडल्यावर आपल्याला आरोग्याचं महत्व लक्षात येतं. म्हणजे काय आजार झाला किंवा आपल्याला एक समजा शक्ती नसली अंगामध्ये, काही आजार झाला, मनस्थिती बिघडली, शरीर स्थिती बिघडली, मग आपल्याला त्याचं महत्व लक्षात येतं. परंतु जेव्हा आरोग्य चांगलं असेल आणि आपल्याला काही काम करायचं असेल आणि ते सुरळीतपणे जर होत असेल, मग आपल्याला लक्षात येतं की आरोग्य हे फार मोठं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आरोग्य सांभाळणं हे पहिलं काम आहे. आणि आरोग्य सांभाळणं हे आपल्या जीवनशैलीवर पण अवलंबून आहे. आपण खातो, आपलं खाणं पिणं, विश्रांती, जागरण, प्रवास, अं, सवयी, हॅबिट, हे सगळ्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. आरोग्य सांभाळणे हे फार महत्वाचं आहे. आरोग्य सांभाळणं म्हणजे हे जीवनशैली सांभाळणं आहे. म्हणून काय, येथे भानच आहे, ते सती आहे, आणि ती कायानुसती आहे एक प्रकारे. आरोग्य चांगलं ठेवणं, आरोग्य चांगलं असणं हे कायानुसतीवर पण अवलंबून आहे. म्हणजे कायानुसती म्हणजे सगळ्या सती आल्या. सती सेपरेट करता येत नाहीत. काया वेगळी, चित्त वेगळं, आणि विचार मन वेगळं असं नाही. सगळं एकच आहे ते. आरोग्यासाठी तुम्हाला शक्यतो त्या गोष्टी पाहायला लागतात. खाणं पिणं विश्रांती.
दुसरं जे आहे ते त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. संतुष्टी परमं धनम. आरोग्य परमालाभ, श्रेष्ठ लाभ, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ लाभ. आरोग्य चांगलं तर आपलं जगणं चांगलं. आरोग्य बिघडलं तर आपलं जगणं बिघडतं. आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे. आणि संतुष्टी हे सर्वश्रेष्ठ धन आहे असं म्हटलेलं आहे. संतुष्टी परमं धन. ही गाथा बाबासाहेबांना पण आवडायची असं दिसतंय. म्हणजे त्यांना सगळा धम्मच आवडायचा. धम्म प्रिय आहे, ते म्हणायचे मला धम्म फार प्रिय आहे. कार्यकर्त्यांना सांगायचे तुम्हाला तुम्हाला राजकारण प्रिय आहे, मला राजकारण प्रिय नाही, मला धम्म प्रिय आहे ते म्हणायचे. कारण धम्म का प्रिय आहे? धम्म जगायचं कसं ते शिकवतो, नीट जगायला शिकवतो. ते आपण त्या दिवशी पाहिलेलं आहे, नीट जगणं हे नीट मरण्यासाठी आवश्यक आहे. बाबासाहेब फार संतुष्ट अवस्थेत होते. त्यांचे शेवटचा चेहरा पहा, 14 ऑक्टोबरचा चेहरा पहा, किती फ्रेश चेहरा आहे तो. काठी हातात घेऊन त्यांचा जो चेहरा आहे तो किती फ्रेश वाटतो. 14 ऑक्टोबर म्हणजे सात सात आठवडे आधी, जाण्याच्या 7 आठवडे आधीचा चेहरा आहे. त्याच्यानंतरही पुढच्या 7 आठवड्यात खूप काही काम केलं त्यांनी. म्हणजे तो ग्रंथाचं काम चालू होतं, बुद्धहांडी धम्माचं. बाकीचं चिंतन चालू होतं. आता एवढ्या लाखो लोकांना बुद्ध धम्म दिलाय 14 ऑक्टोबरला, आणि नंतरच द्यायचा आहे. आता यांना कशी दिशा दाखवायची हे विचार त्यांच्या डोक्यात चालू होते. पुढचे कार्यक्रम त्यांच्या डोक्यात त्याचं प्लॅनिंग चालू असेल. पण ते चिंताग्रस्त नव्हते. त्यांचा चेहरा सांगतो ते चिंताग्रस्त नव्हते. विचार करणं म्हणजे चिंता. आपण चिंतेत विचार करतो, आपल्याला विचार सुरू झाले का आपला सगळा चेहरा आखडून जातो. जेवढे जास्त विचार करायला लागतो आपण, आपला चेहरा असा आखडून जातो. जेवढा आपल्या डोक्यावरचा बोजा हा सगळ्या चेहऱ्यावर दिसतो आपल्या. कारण आतमध्ये संतुष्टी नसते. कारण तो विचार विचार प्रक्रिया ही जर अं, अं, समाधानाची नसेल, त्याच्या पाठीमागे जर समाधान नसेल, त्याच्या पाठीमागे संतुष्टी, त्याच्या पाठीमागे जर संतुष्टी नसेल, त्याच्या पाठीमागे जर वसवस असेल, चिंता असतील, कसं होईल काय होईल, असं जर चित्त त्याच्या पाठीमागे असेल तर विचार प्रक्रिया डिस्टर्ब होते. आणि विचार प्रक्रिया म्हणजे आपल्या शरीराच ते एक हे आहे. हो. हा, काय नाही नाही, म्हटलंय? आउटपुट म्हटलं. हा, आउटपुट आहे. आउटपुट किंवा आउटपुट म्हणण्यापेक्षा मॅनिफेस्टेशन, अभिव्यक्ती, अभिव्यक्ती त्याला शब्द आहे. हं. बरोबर आहे. आउटपुट म्हणा, आउटपुट म्हणा किंवा अभिव्यक्ती, हं. मॅनिफेस्टेशन म्हणतात. विचारातून दिसतं आपण कसे आहोत. आपले विचार जर आपल्याला दिसले, जाणवले, क्लिअर, त्याच्या पाठीमागे चित्त असतंच, इमोशन्स असतातच. म्हणजे विचार प्रक्रिया जाणवणं म्हणजे मनोधम्म जाणवणं. मनोधम्म जाणवणं, शेवटची सती, सतीपट्टणातली शेवटची सती, ते जर आपल्याला जाणवलं, विचार प्रक्रिया, तर आपण स्वतःला ओळखू शकतो चांगलं, व्यवस्थित. आणि त्याचं भान असेल, विचारांचं मनोधर्मांचं भान असेल, तर त्याच्या आधीच्या गोष्टींचं भान असतंच. कारण त्याच्यात सगळं येतं. धम्मामध्ये चित्त पण येतं, विचार प्रक्रियेमध्ये चित्त पण येतं, जाणीवा पण येतात, शरीर पण येतं, आपलं सगळं जीवन येतं. म्हणजे ज्याला शेवटी मेंदूतले विचार ज्याला जाणवतात, मनोधम्म ज्याला जाणवतात, त्याला सगळं जीवन जाणवतं. आणि सगळ्या जीवनाचं जर भान असेल, तर मग याला कसा आकार द्यायचा, याला कशी दिशा द्यायची जीवनाला, ते त्या जागृतीला, सतीला समजतं. आणि त्याचा परिणाम काय होतो? संतुष्टी. संतुष्ट असतो माणूस. आणि ज्याचं ज्याचं मन संतुष्ट असतं ते एखाद्या धनासारखं आहे असं म्हटलेलं आहे. संतुष्टी परमं धन. सर्वश्रेष्ठ धन कोणतं? तर आपण चिंतामुक्त असतो.
चिंता चिंतामुक्त असतो म्हणजे बेफिकीर असतो असा त्याचा अर्थ नाही. चिंतामुक्त याचा अर्थ बेफिकीर नाही. चिंता ही निगेटिव्ह गोष्ट आहे. फिकीर असणं, एखाद्या गोष्टीची काळजी करणं, काळजी म्हणण्यापेक्षा एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली लक्ष देणं. आपल्याला काही चांगलं करायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आणि त्या गोष्टीबद्दल चिंता करणं वेगळं. त्याच्यात फरक आहे. चिंतेमध्ये अपेक्षा असतात. चिंतेमध्ये अपेक्षा असतात आणि म्हणजे त्याच्यात तृष्णा आहेत. आणि अपेक्षा तृष्णा ज्या आहेत हे सतीमध्ये नसलेल्या, भानावर नसलेल्या मनाचं लक्षण आहे, अजागृत मनाचं लक्षण आहे. तर त्याला त्याला पाहिजे 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 आपण म्हणतो ना, लोभ आहे तो. लोभामुळे चिंता आहेत किंवा द्वेषामुळे चिंता आहेत. त्याच्यामुळे भयामुळे चिंता आहे. आणि जेव्हा आपण चांगलं काम करतो, पॉझिटिव्ह काम करतो, विधायक काम करतो, हिताचं काम करतो स्वतःच्या आणि इतरांच्या, आपलं मन चिंतेत नाही राहत. ते प्रयत्नशील असतं पण चिंता नाही करत. अपेक्षा नाही, प्रयत्न करू, पण प्रयत्न ही स्वतंत्र गोष्ट नाही. प्रयत्न करणं ही सापेक्ष गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला हे सत्र चांगलं चालावं असं वाटतंय, पण अचानक समजा लाईट गेली किंवा ह्या काय तर नेटवर्क बिघडलं आणि आपल्याला वाटतं सत्र चांगलं चालावं, काही डिस्टर्ब नसावा. तसं होईल त्याची काही गॅरंटी नाही, पण प्रयत्न करूया. तर प्रयत्न करणं अगदी म्हणजे भरघोस प्रयत्न, म्हणजे अगदी मनापासून प्रयत्न करणं ही गोष्ट वेगळी. आणि चिंतेतून प्रयत्न करणं, चिंता एनर्जी खाते. ते आपण म्हणतो ना, चिंता माणसाला खाते. चिंता रोग जो आहे तो चिंता माणसाला खाते. आणि चिंतेमध्ये एनर्जी खर्च होते. आणि इकडे काम करण्यासाठी, काही प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला एनर्जी पाहिजे असते आणि ती एनर्जी तिकडे खर्च होते. म्हणून चिंताग्रस्त माणूस काम नाही करू शकत व्यवस्थित. धास्तीमध्ये काम करतो, तो प्रयत्न करतो, होईल का नाही, जमेल का नाही, त्याला परिणामाची चिंता लागलेली असते. परंतु चिंतामुक्त होऊन, रिलॅक्स राहून जे करायचं ते आपल्याकडून झालं पाहिजे. बाबासाहेबांचे चेहरा तो चिंतामुक्त चेहरा होता 14 ऑक्टोबरचा. कारण त्यांचं जीवन हे संतुष्ट जीवन होतं. जी माणसं परोपकाराचं जीवन जगतात ते आपोआपच चिंतामुक्त असतात. ते खूप काम करतात. एवढं काम आपल्याकडून होत नाही साधारण माणसाकडून. साधारण माणसाचं काम जे असतं ना, साधारण माणसाचे प्रयत्न जे असतात, साधारण माणसाचे जे जगणं असतं ना, ते अडखळत अडखळत चाललेलं असतं. अडखळत अडखळत. कारण तो स्वतःसाठी जास्त जगतो. स्वतःसाठी जगतो म्हणजे स्वतःच्या हितासाठी जगतो असं नाही. तो तर तो हे पाहिजे न ते पाहिजे न असं नको न तसं पाहिजे न हे पाहिजे, आणखीन पाहिजे, लोभासाठी जगतो, द्वेषासाठी जगतो, अडखळत अडखळत जगतो. त्याचं जगणं म्हणजे अडथळ्यांची शर्यत असते. आणि तो परत शर्यतीत पण जगतो. म्हणजे तो काय करतो आणि त्यांचं काय चाललंय, आणि ती माणसं बघा, आणि तो मित्र बघा, आणि तो समाज बघा, आणि ते लोक बघा,
आणि आपण बघा, असं ते बघ इकडं तिकडं बघत बघत त्याचं चालणं चाललेलं पळणं, त्याचं जीवन गती जे असते ना, ती इकडं तिकडं पाहत जास्त असते. तो त्या जीवनावर त्याचा फोकस नसतो. जीवन शक्तीवर त्याचा फोकस नसतो. त्याचा फोकस हा कंपॅरिझनवर असतो, तुलना. एक, त्याचं कसं चाललंय आपल्याला ते पाहिजे, याचं कसं पाहिजे चाललंय आपल्याला ते पाहिजे. म्हणजे असं ते पाहिजे आणि मग त्याच्या विरुद्ध मला ते नको. हे चिंता करण्यामध्ये, कंपॅरिझन करण्यामध्ये आपल्याला आपली शक्ती वेस्ट होते त्याच्यामध्ये. आपलं काम करा, आपल्या पद्धतीनं करा, आपली क्षमता पाहून करा. क्षमता नसेल तर क्षमता मिळवा, सामर्थ्य मिळवा. तसं बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे 36च्या भाषणातलं, आधी सामर्थ्य मिळवा. सामर्थ्य मिळवून आपली शक्ती आपल्याला त्या कामामध्ये लावता आली पाहिजे. ते लागतेच आपोआप. सामर्थ्य जर असेल, शक्ती असेल, तर त्याचा चिंता करायची, विचार करायची पण गरज नाही. आणि ती शक्ती एकमार्गी काम करते आणि मग कामाचं समाधान मिळतं, संतुष्टी मिळते. ही संतुष्टी जी असते ती माणसाला फार मोठं धनासारखे असं म्हटलेलं आहे. आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे. संतुष्टी हे सर्वश्रेष्ठ धन आहे. अजूनही संतुष्टीबद्दल सांगणं थोडस कठीण आहे, की पण हे सतीमध्ये आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअरली जाणवत जातात, की अपेक्षा ठेवून निरपेक्ष काम करणं फार गरजेचं असतं. संतुष्टी म्हणजे निरपेक्षता असते. आणि जिथं संतुष्टी नसते तिथं किती असलं तरी संतुष्ट नसतो माणूस. किती मिळालं तरी संतुष्ट नसतो. कारण संतुष्टीमध्ये अपेक्षा आहेत आणि अतिरिक्त अपेक्षा आहेत, म्हणजे तृष्णा आहे. आणि तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे. पण तृष्णा दुःखाचं मूळ नाही. तृष्णा लक्षात येत नाही, त्यात जाणवत नाही, त्याचं भान नाही, त्याची सती नाही, हे त्याचं मूळ आहे. म्हणजे तृष्णाविषयीचं अज्ञान, हे अविद्या जी आहे, ते दुःखाचं मूळ आहे. हे सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत. तर सती हे सगळ्यात मोठं औषध आहे, सगळ्यात मोठा उपाय आहे, सगळ्यात मोठी काय म्हणतात तर मेक आहे, मेन पॉइंट आहे, तो सेंट्रल पॉइंट आहे. त्याच्यातून आरोग्य पण चांगलं राहू शकतं आणि संतुष्टी पण येऊ शकते. आत्मविश्वासासारखा दुसरा मित्र नाही ते म्हणतात. विश्वास परमा याती. याती म्हणजे मित्र किंवा नातेवाईक, ज्ञाती बांधव म्हणतो ना आपण. विश्वास, विश्वास म्हणजे विश्वास, स्वतःवर विश्वास, की हे मला जमेल, हे मी करू शकतो. आणि ज्याची शक्ती एकवटलेली असते त्यालाच तो विश्वास असतो. ज्याची शक्ती पांगलेली असते, जो अडखळत जगत असतो, जो सापेक्षतेने जगत असतो, इकडं तिकडं पाहून चालत असतो, इकडचं तिकडचं भान पाहिजे, परंतु इकडचं तिकडचं म्हणजे तुलनेमध्ये चालत असतो, जगत असतो, त्याला पुढे जाता येत नाही. जसं आता एका शर्यतीमध्ये जे काही जे माणसं पळण्याच्या शर्यतीत असतात समजा, पळण्याच्या शर्यतीमध्ये खरा जिंकतो तोच ज्याचं इकडं तिकडं लक्ष नाही. आणि जो इकडं तिकडं पाहून पळतो, तो हे पाहतो का हा कुठे चाललाय आणि तो कुठे चाललाय, आणि त्याच्यामुळे त्याचं पाळण्यावरचं लक्ष आपोआपच कमी होतं. ती शक्ती इकडं इकडं तिकडं जाते, वेस्ट होते. आणि ज्याला जो स्वतःचं टार्गेट लक्षात घेऊन जो चालतो, तो पुढे पळतो, तो पुढे जातो. बऱ्याच गोष्टी आहेत. विश्वास, त्याच्यामुळे विश्वास पण येतो की मी करू शकतो. ज्याचं चित्त इकडं तिकडं विचलित होत नाही, कंपित होत नाही. चित्तंग यस्सन कंपती, असं आहे ना. आपण
अनेक आता बघा म्हणजे धम्मातल्या काही काही गाथ्या अशा आहेत ना, त्या आपल्या कायम आपल्या मनात अशा असल्या ना, तर त्यात आपल्याला ते विचार आहेत ना, विचार मार्गदर्शक असतात. ते थॉट्स जे ते धम्म आहेत, मनोधम्म ते ते मार्गदर्शक असतात. ते तुम्ही जगताना आपोआप ते असे वर येतात. त्याला काय इंग्रजीमध्ये शब्द आहे, पॉपअप. पॉपअप शब्द आहे का म्हणजे त्याला, है ना, बरोबर आहे ना? हा, ते पॉपअप म्हणजे आपोआपच येतात तेव्हा. तुम्ही आधी प्रयत्न करा, थोडासा अभ्यास करा आणि थोडा करा. ही पण धम्मपदात गाथा आहे बघा. हजार गाथा, हजार वचन, हजार गाथा पाठ केल्याने कोणी धम्मधर होत नाही. एकच गाथा पाठ करतो, एकच गाथ, एकच माहिती करून घेतो, त्याला बरोबर सापडतं. एक साधे सब साधे. भीमसेन जोशींची मुलाखत मी ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, ते माझे काय म्हणतात त्याला, मी जेव्हा शास्त्रीय गायन करायचो तेव्हा ते माझे मानसिक गुरु, म्हणजे काय म्हणतात त्याला तुमच्या त्या एकलव्यासारखं. द्रोणाचार्य. हं? हा, द्रोण द्रोणाचार्य. तर त्यांच्या आवाजाची माझ्या आवाजावर छाप होती. त्यामुळे त्यांचा रियाज जो असायचा, प्रॅक्टिस, तसं मी करायचो. त्यांची मुलाखत मी ऐकली त्यावेळेला, त्याच्यात ते म्हणाले, गायकवाड मुलाखत होती ती. गायकवाड म्हणजे लोकमान्य टिळकांचा केसरी जिथून चालायचा तो, पुण्यात. तर ती मुलाखत ऐकली तर त्याच्यामध्ये ते म्हटले, आमचे गुरु म्हणे वर्षातून एकच राग शिकवायचे. आज एक वर्षामध्ये 10-10 राग शिकवतात. जे परीक्षेला बसतात ना मुलं, त्यांना 8-10 राग त्यांना सांगतात एक वर्षामध्ये. ते म्हणा, आमचे गुरु आम्हाला एकच राग शिकवायचे आणि एकच सूर चांगला लाव म्हणायचे, एक एक सूर चांगला लाव म्हणायचे. पहिला षड्ज सा चांगला लागला पाहिजे, त्याच्यातून तुमच्या गळ्याची तयारी होईल. एक 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 जर चांगला, वर्षातून एक राग शिकून तो जर पक्का झाला, तर ते सूर जर पक्के झाले, तर तुम्हाला बाकीच्या रागांची, बाकीच्या स्वरांची तयारी आपोआप होते. कारण ते त्याच्यातलेच असतात सूर ते. त्यावेळेला त्यांनी ही गोष्ट सांगितली, एक साधे सब साधे. ज्याला एक येतं त्याला अनेक जमतं, जो अनेक करायला जातो त्याला एकही धड येत नाही. एक न धड भाराभर चिंध्या असते. तर त्याच्यामध्ये विश्वास आपण गमावतो स्वतःवरचा. जिथं अनेक गोष्टी आपण करायला जातो ना, म्हणजे तो माझा अनुभव पण आहे म्हणजे काय, हे सगळं मी करतो आणि मला साधलंय म्हणून सांगत नाही. मला साधलं नाही तेही सांगतो. त्याचं हे कारण आहे, कारण माझा माझा जो एक पूर्वीचा आणि आजही जो चंचल स्वभाव आहे, तर तो बऱ्याचशा कलात्मक जीवन जगणाऱ्यांचा तो वीक पॉइंट आहे. म्हणजे कलाकार हे फार चंचल असतात. इतरांपेक्षा जास्त चंचल असतात आणि त्यांना त्यांना काही साधत नाही मग जीवनामध्ये. कारण त्यांचं माइंड, त्यांचं चित्त फार सेन्सिटिव्ह असतं, वाद्याच्या तारासारखं. नुसतं टच केलं का ते झणझणाट जी असते त्याची, ती खूप असते. थोडस त्याला हे झालं की एखादी वाद्याची तार ओढून पहा तुम्ही, नुसतं त्याला टच केलं ना तर ते कुठवरही चालतं ते. तसं कलाकाराचं माइंड असं असतं, त्याला एक जरी हे झालं, एखादं जरी काही समजा, मला आत्ता सुद्धा जर एखादा चांगला सूर किंवा एखाद्या कानावर पडलं लगेच, तर माझं मन लगेच तिथे अटॅच होईल, लगेच तिकडे जाईल. सतीनं परत जागेवर येईल, तो भाग वेगळा. तर डिस्टर्बन्स हा एक त्याच्यामुळे एक एक गोष्ट ती करायला पाहिजे ती करता येत नाही.
म्हणजे ध्येयाकडे वाटचाल होत नाही पटकन. पण ज्याचं मन स्थिर असतं, ज्याचं आरोग्य चांगलं असतं, जो संतुष्ट असतो, त्याच्यामध्ये विश्वास पण असतो, त्याची एनर्जी एकवटलेली असते. आणि ज्याची एनर्जी एकवटलेली असते ती समाधीची अवस्था आहे. म्हणजे जो समाधीमध्ये येतो त्याचं मन एकाग्र होतं, मग आत्मविश्वास वाढतो. तर हा आत्मविश्वास हा एखाद्या जवळच्या नातेवाईकासारखा आहे, मित्रासारखा आहे असं म्हटलेलं आहे. विश्वास परमा याती, सर्वश्रेष्ठ संबंधी, नाते संबंधी. निब्बाणं परमं सुखं, निर्वाण दुःखमुक्ती. जिथं दुःखापासून मुक्ती आहे तिथं सुखासाठी धडपडायची गरजच नाही. दुःख असल्यामुळे सुखासाठी धडपडावं लागतं. दुःखापासून मुक्ती जर साधली तर दुःखापासून मुक्ती म्हणजे मृत्यू नव्हे. दुःखापासून मुक्ती जी आहे ती रोगापासून मुक्ती आहे म्हणजे आरोग्य आहे. दुःखापासून मुक्ती म्हणजे संतुष्टीची अवस्था आहे. दुःखापासून मुक्ती म्हणजे जीवनामध्ये एक आत्मविश्वास आहे जगताना की माझी शक्ती एकवटलेली आहे, मी एक मार्गी आहे, मी जे करतो ते बरोबर मला परिणाम दिसतात त्याचे. तर त्याच्यातून जो आत्मविश्वास वाढत जातो तर चिंता कमी होत जातात, पळापळ कमी होते. काय करायचं काय नाही करायचं ह्या गोष्टी ही चिंता मनात राहत नाही. जे करायचं ते बरोबर लक्षात आलेलं असतं, सतीला जागृतीला. मग डाऊट्स राहत नाहीत. हे करायचंय का, ते करायचंय का, हे करतो ते बरोबर आहे का. त्याच्यातून त्या डाऊट्स मधून विचिकिच्छेतून जर माणूस बाहेर आला तर दुःखाचं ओझं आपापच कमी होतात. सरळ चालतो माणूस, उजूपटी पडणो, सरळ चालतो. तर निब्बाण दुःखमुक्ती हा सगळ्यात अवघड आणि मोठा विषय आहे. दुःख कशामुळे येतं, कशामुळे येते याचं ते भान, याची जाणीव. म्हणजे आता आपण दुःखाचं कारण तृष्णा आहे, बऱ्याच गोष्टी आपण बोललो. आता दुःख म्हणजे काय, दुःख कळालं तर दुःखमुक्ती कळते. आपण सुख शोधतो, त्याच्यातून दुःखमुक्ती मिळत नाही. दुःख झाकायला पाहतो आपण, दुःखाकडे पाठ फिरवतो. दुःखाकडे पाठ फिरून दुःखमुक्ती नाही मिळत. दुःखाकडे म्हणजे फेस केलं, त्याला त्याला सामोरं गेलं तर त्याचं स्वरूप कळतं. ते काय आहे नेमकं, त्याचा त्रास पण होतो. दुःख पाहिल्यावर त्रास पण होतो, दुःखाला सामोरं गेल्यावर, मुद्दाम सामोरं गेलं तर त्रास पण होतो. परंतु ते कळतं तरी, आणि ते कळाल्यावर त्याच्यातून मोकळं होता येतं, मुक्त होता येतं. पण त्याच्याकडे पाठ फिरवली आणि सुख नसतं, ते आनंद किंवा हे विसरणं आहे. दुःख विसरणं आहे काय. आता एक कलाकार म्हणून पण ते एक तो वीक पॉइंट आहे. तो कधी कधी कलाकाराचा की त्याला आनंदासाठी जगतो तो, आणि त्याला तो आनंद मिळतो पण दुःखमुक्ती नाही मिळत. कलाकाराला सुद्धा आनंद मिळतो पण दुःखमुक्ती नाही मिळत. म्हणून आपण पाहतो अनेक कलाकार हे तडफडतच मेलेले आहेत, अटॅकने गेलेले आहेत, शॉक लागून गेलेले आहेत, चिंतेत गेलेले आहेत, तुलना करत गेलेले आहेत. अपूर्णत्वाची त्यांना जास्त, अपूर्णत्वाचे ते
बळी ठरलेले. अपूर्णत्व म्हणजे काय, त्यांना करायचं होते असं असं, हे असं करेल असं करेल मैं छोटी तक जाऊंगा, माझ्यासारखं दुसरं कोण नाही, असा एक तो जो एक हे राहतो, अद्वितीय होईल मी. पण त्याच्यात तो हे विसरतो, या सगळ्या गोष्टी सापेक्ष असतात, परिस्थितीशी निगडीत असतात. तर ती सती नसेल, त्याला भान नसेल, तर तो तडफडतो. म्हणून बरेचसे कलाकार आता, सिने कलाकार असो, गायक असोत, किंवा संगीतकार असोत, गीतकार असोत, संगीतकार असोत, प्लेयर असोत, राजकारणी असोत, म्हणजे कलाकार आणि म्हणजे महत्वाकांक्षी लोक, थोडक्यात काय, महत्वाकांक्षी लोक जे असतात, ते जर, महत्वाकांक्षा असणं ही वाईट गोष्ट नाही, परंतु महत्वाकांक्षा ही वीक पॉइंट नाही बनला पाहिजे. म्हणजे मला ते पाहिजे तर तसंच झालं पाहिजे, माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे, नाही. तर त्या दुःख वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. तर भान नसेल जगण्याचं, जीवनाचं, म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्म, जीवनात जगण्याचं भान नसेल, तर यातली एनर्जी, जी बेलगाम एनर्जी असते, लगाम नसलेला घोडा, तसं ते होतं. तर सतीचा लगाम पाहिजे. आता लगाम म्हणजे, लगाम, भान हे लगाम पण नाही, भान हे अं, शहाणपण असतं. सती जागृती ही प्रज्ञा निर्माण करते, म्हणजे शहाणपण निर्माण करते. आणि शहाणपणामध्ये तुम्हाला चुकीचं काय, बरोबर काय हे कळतं मनाला, योग्य काय अयोग्य काय हे कळतं. आणि त्याच्यामुळं अयोग्य गोष्टीतून, चुकीच्या गोष्टीतून आपोआपच मन बाजूला जातं, किंवा चुकीच्या गोष्टी मनातून त्या गळून पडतात. आणि मग काय राहतं, ते योग्य आहे तेच राहतं, राईट, सम्यक तेच राहतं. आणि मग आपोआपच आपल्याला दिशा मिळते. दिशा मिळाली, आपल्याला दुःखमुक्ती मिळू शकते, निब्बाण मिळू शकतं. आणि निब्बाणासारखं दुसरं सुख नाही असं म्हटलेलं आहे. दुःखमुक्तीचंच मोठं सुख आहे. सुखासाठी धडपडणं, आनंदासाठी धडपडण्यातून दुःखमुक्ती नाही मिळत. पण दुःखमुक्तीसाठी प्रयत्न केले, म्हणजे निब्बाणासाठी प्रयत्न केले, की परम सुख मिळतं. कारण त्याच्या पुढे सुखाचं काहीच नाही, दुःखाचं अस्तित्वच नाही, तर सुखाचं काय करायचं. त्याचा प्रकाश पडला की अंधार गेला. अंधार घालवण्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही, त्या अंधाराकडे पाठ फिरवायची पण गरज नाही. प्रकाश आहे तर मागे पुढे सगळीकडे तो प्रकाश आहे. अंधाराचं अस्तित्व नष्ट होतं. तसं दुःखमुक्ती झाली की दुःखाचं अस्तित्व संपलं, जे बुद्धाला 35व्या वर्षी शक्य झालं. तोच मोठा संशोधनाचा विषय आहे. तर हे पांढरे किंवा कलरफुल दुसरे कोणतेही कपडे घालून मी जे चिंतन करणार, तेच मी चिवर घालून पण करणार. आपला विषय तिथून सुरू झाला की आता लखनौला गेल्यावर काय कर, वेगळं काही नाही, हेच चालणार आहे. आ, काय नाव त्यांचं, भूषण सोनवणेंचा एक प्रश्न होता, इंटरेस्टिंग प्रश्न होता. मागच्या सत्रामध्ये मी असं म्हटलो, आपण असं पाहिलं की अं, सती एक वेळ सोपी आहे, पण सती पठ्ठाण अवघड आहे. म्हणजे सतीचं पुढं पुढं जाणं, काया वेदना चित्त मनोधम्म, हे
हे पुढं पुढं जाणं नाही, एकात एक आहे ते, एकात एक असं, एकात एक आहे, एकात एक. मनोधम्म ही सगळ्यात आतली गोष्ट आहे, आतल्या गोटातली गोष्ट आहे, गाभाऱ्यातली काय म्हणतात, आतल्या, ते लेयर्स आहेत. लेयर म्हणजे काय म्हणतो आपण, पापुद्रे. पापुद्रे म्हणजे समजा एखादं हे असेल ना, म्हणजे फळा फळातलं बीज हे आतमध्ये असतं खूप. ते वरती साल काढली, मग त्याचं हे निघाला, मग दुसरं, मग मग ते आतमध्ये. कांदा कांदा उदाहरणार्थ कांदा, कांद्याचं वरचं सालट काढा, मग पहिलं, मग दुसरं, तिसरं, आणि मग ते त्यातला कोंब दिसू शकतो मधला होतो. सगळ्या बिया ज्या असतात, सगळ्या सगळ्या सगळं जे म्हणजे गाभाऱ्यातली जी गोष्ट, आतली जी गोष्ट असते ती खोल असते आत. तसंच हे आहे, काया वेदना चित्तम, हे पापुद्रे आपल्या बाजूला होतात, गळून नाही पडत ते. म्हणून त्याला कमळाची पण उपमा दिली, डेव्हलपमेंटला कमळाची उपमा दिली. त्याचं जे आहे, कोणती मूर्ती पाहिली तर त्याच्या खाली कमळ दाखवतात. तर कमळ हे विकासाचं प्रतीक आहे. सर्वसाधारण सती आणि सर्वसमावेशक सती. सर्वसमावेशक सती ही सतीपठ्ठाणामुळे आतमध्ये, म्हणजे मी त्याला म्हणतो हाडामासात उतरल्यामुळे ते मिळते. आणि सतीपेक्षा सतीपठ्ठाण कठीण आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर त्याच्यावर आपण बराच प्रकाश टाकला. तर भूषण असा प्रश्न विचारला का हे कसं काय, सतीपेक्षा सतीपठ्ठाण अवघड कसं काय. तर सती ही एक सती हे भान आहे, जागृती आहे, परंतु सतीपठ्ठाण ही सक्रिय जागृती आहे, सक्रियता आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतात, तिथं काम करावं लागतं, तिथे पापुद्रे उलगडावे लागतात, आणि ते कांदा उलगडल्यासारखं सोपं नाही. इथं तर आपण म्हणतो आनापानसतीसाठी पोटात उतरा म्हणतो, म्हणजे आधीच आपण अवघड ठिकाणी जाण्याचा जणू काही खेळ आहात. परंतु ते टार्गेट आहे, ते पहिलं टार्गेट आहे. पहिलं 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 तुम्ही आतमध्ये उतरण्यासाठी ते तुम्हाला एक आधार आहे, माध्यम आहे. की ही काया आनापान करते, शरीर आन अपान करतं आतमध्ये, ह्या धडामध्ये, छातीमध्ये, खाली पोटामध्ये, पोटाच्या खोलामध्ये. तर हे इतकं पटकन जमत नाही, कारण आपले सगळं आपली सगळी शक्ती ही इंद्रियाच्या जे बाहेर असते, सगळी ना, आपली एनर्जी बाहेर असते. त्यामुळे तिला एकवटून सक्तीने एकवटता येत नाही, त्याला थोडं 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 ते जाता येत, आणि मग आतून वरती असं समथिंग आहे ते सांगता येणार. ते करत राहायचं, लक्षात येईल काय ते. हा, बराच प्रवास केला आपण एवढ्या, आता किती वेळ बोलतोय आपण, बरेच बरेच मुद्दे आले. आणि हे काय तयारी करून बसायचा प्रश्नच येत नाही त्यात, तयारी आधीच करावी लागते. अनेक दिवस, अनेक दिवसांची जी काही तयारी असते ती ह्याच्यासाठीच असते की आपल्याला मार्ग स्पष्ट दिसत जावा पुढे. म्हणून आपल्याला हे एवढं का सांगावं लागतं, तर ह्याच्यातून आपल्याला पुढचा मार्ग क्लिअर होईल. आणि निब्बाणापर्यंत पोहोचू.
आणि मग आपलं काम झालं. आपलं काम झालं. जसं बुद्ध झाल्यावरचे शब्द आहेत. जे करायचं ते केलं. आता काही करायचं बाकी नाही. ओझं उतरवलं. दुःखमुक्त झालो. अजून ते म्हणतात आता पुन्हा पुन्हा दुःखाचा जन्म नाही आता. संपला. 35-35व्या वर्षी त्यांना हे समजलं आणि 45 वर्ष ह्याच गोष्टीचा प्रचार केला त्यांनी. म्हणजे मुक्तच जगले ते. 45 वर्ष पूर्ण मुक्तच जगले ते. त्याच्या प्रयत्नांचा प्रश्न नव्हता. काही करण्याचा प्रश्न नव्हता. तर मला हे करायचंय. ते घडून जायचं, ते होऊन जायचं. त्याला ज्याला भेटायचे त्याला त्याला ते सांगायचे. दुःखमुक्ती, निब्बाण, निब्बाणं परमं सुखं. थांबतो मी इथे.